पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने गुल्लक में बड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन ना किसी मंजिल की फिक्र थी जिंदगी जीने की उम्र थी दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे वो दिन भी क्या दिन थे वो दिन भी क्या दिन थे बिगड़े हुए इंसान थे शैतान की संतान थे हो लेकिन ब्रदर कॉलेज की कुड़ी से करने 33 वर्षानंतर आमचा हा ग्रुप एकत्र झालेला आहे. मुलं मुली हे आम्ही स्नेह मेळावा ठेवलेला आहे, गेट टुगेदर म्हणून कार्यक्रम. आणि अतिशय हे आनंदाची बातमी आहे आणि सर्वांसाठी खुश खबर आहे. म्हणजे कोण काय करतं आहे, कोण काय नाही करायला आहे, कोणाची परिस्थिती कशी आहे, मुलं काय करतात, सगळ्यांनी माहिती होण्यासाठी हे कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यामुळं सर्वजण आनंदित आहेत, समाधानी आहेत, सगळे व्यवस्थित आहेत. तर आता शिक्षक यायले आहेत, शिक्षक आले की सगळंच इथनं वाजत जाणार. आमचा कार्यक्रम होणार पुढं एक दिवसभराचा कार्यक्रम आहे 5 वाजेपर्यंत. भूत सर पे सवार के दिन थे हद करने के यारों आर या फिर पार के दिन थे वो दिन भी क्या दिन थे खरबूजों को खरबूजों की मिली सी संगत अपने वो दिन हो जीवन पे चढ़ी जवानी की नई सी रंगत के अपने वो दिन याद है फिल्मों के पुराने आरडी बर्मन के वो गाने बैठ के कीबोर्ड के और गिटार के दिन थे वो दिन भी क्या 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 दिन थे खोलो खोलो दरवाजे पर्दे करो किनारे खूटे से बंदी है हवा मिल के छुड़ाओ सारे आ जाओ पतंग लेके अपने ही रंग लेके आसमां का शाम आना आज हमें है सजाना क्यों इस कदर हैरान तू मौसम का है मेहमान तू ओ दुनिया सजी तेरे लिए खुद को जरा पहचान तू धूप है झम से बिखर तू है नदी त्यांनी आपल्यासाठी आणि आवर्जून अगदी सांगितलं वेळ उपस्थित आहे त्याबद्दल मी त्यांचं पुन्हा एकदा मला धन्यवाद पुन्हा एकदा आपली ही पावलं शाळेकडे आली याबद्दल मी सुरुवातीला तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. शाळेकडे आपल्याला यावंसं वाटतं, असंच शाळेवरचं प्रेम, आपल्या संस्थेवरचं प्रेम तुमचं राहू देत, हा जिव्हाळा असंच राहू देत अशी विनंती करतो.
प्रत्येक जण गृहस्थाश्रमात आता आपल्या आपल्या रमलेला आहात, आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या नोकरीमध्ये. परंतु हा थोडासा विरंगुळा जीवनाला खूप आधार देणारा असतो, एक वेगळी कलाटणी देणारा असतो, एक टॉनिक देणारा असतो. आणि हे निश्चितपणानं हा उपक्रम स्तुत्य आहे. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. आपल्या संस्थेच्या संस्थापिका नळीकर मॅडम यांना यावर्षीचा शिरोभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे. 30 तारखेला तो कार्यक्रम आहे. खोलो खोलो दरवाजे पर्दे करो किनारे खूटे से बनी है हवा में लेके झूम लेके आसमां का शामियाना आज हमें है सजाना. क्यों इस कदर हैरान तू मौसम का है मेहमान तू. ओ दुनिया सजी तेरे लिए खुद को जरा पहचान तू. तू धूप है झम से बिखर, तू है नदी ओ बेखबर. बह चल कहीं उड़ चल कहीं दिल खुश जहां तेरी तो मंजिल है वही. शैक्षणिक क्षेत्रामध्ये कृषीतूल्य व्यक्तिमत्व आणि त्या भरीव शैक्षणिक कार्यासाठी त्यांना महत्त्वाचे शिरोभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आहे. आदरणीय टेळे सर, आदरणीय शेख सर, शिंदे सर, सूर्यकांत पाटील सर, ज्येष्ठ शिक्षक शाबोरे सर, माने मॅडम, राऊंड सर, रेडेकर सर, सुतार सर, कुंभवासी पाटील सर, विकेरे सर आणि सेवक असलेले पुरस्कार मिळवले. सर्वप्रथम या सर्वांना इथं उपस्थित राहिल्याबद्दल मी धन्यवाद देतो. कारण सगळ्यात दुर्मिळ जी गोष्ट आपण घेतो ती म्हणजे वेळ, आणि ती वेळ आपल्यासाठी या सर्वांनी दिलेली आहे. आणि दिलेल्या वेळेत ते उपस्थित राहिले, कुठलीही तक्रार न करता, काहीही कारण न सांगता. रेडेकर सरांना तर आम्ही परवा दिवशी फोन केला होता, पण त्यांनी सांगितलं नक्की येणार. मला शाश्वत वाटत नव्हती, पण सर आलेत यावर बरोबर माझा विश्वास बसला नव्हता, पण सर आले होते. तर कार्यक्रमाचं हे प्रयोजन करण्या पाठीमागचा उद्देश असा होता की या शाळेनं आपल्यावर संस्कार केले. आजपर्यंत आपल्या जीवनामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या गोष्टी म्हणण्यापाठीमागं या शाळेचा, या शिक्षकांचा बराच मोठा सिंहाचा वाटा आहे. मला वाटतं आईवडिलांच्या नंतर आपल्या आयुष्याला आकार जर तुम्ही दिला असेल तर ते आपल्या गुरुजीने केलं. आणि घरानंतर आपल्याला तुम्ही असणारी जर ती वास्तू असेल तर ती शाळेची वास्तू. आणि म्हणूनच 33 वर्षांपैकी आणि या शाळेची ओढ आपल्याला कमी झालेली नव्हती. त्या शिक्षकांचा आदर, शाळेपर्यंतची आपुलकी आणि हे सगळं मैत्र, ही त्रिसूत्री या ठिकाणी एकत्रित झाली आणि पुन्हा एकदा एकत्र येण्यासाठीचा प्रवास सुरू झाला. साधारण 1.5 महिन्यापाठीमागं मनीषा जगतापनं मला फोन केला आणि एक मॅडमने फोन केला होता की आपल्या बॅगचं गेट टुगेदर घेऊया. पण त्याच्याही आधी 3 वर्षापाठीमागं ज्यावेळी लॉकडाऊन शिथिल झालं होतं त्यावेळी सुधाकर नंतर
आणि किरण संपा यांनी सगळ्यांनी ही संकल्पना मांडली होती. पण त्याने 2021 महापूर नुकसार केलेला असल्यामुळं ते काही शक्य झालं नाही आणि तो विषय तिथंच वाढला. पण 2 महिन्यापाठीमागं आमच्या आधीच्या वेळेस गेट टुगेदर झालं आणि परत ह्या विषयानं मानवत आहे आणि आज या विषयाला मूर्त स्वरूप दिलं. या कार्यक्रमासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं. पण यातले खरे शिलेदार जे आहेत त्या 7 व्यक्ती आहेत ज्यांच्यामुळं हा आजचा दिवस आपण बघू शकतो. आपल्याला एकत्र आणण्यापासून त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांना देखील मी इथं धन्यवाद देतो. आणि मला वाटतं आपल्यावर जे शाळेची ऋण आहे, शिक्षकांची जी ऋण आहे ते आपण शक्यतो कधी व्यक्त करत नाही. व्यक्त करायला पाहिजे. पण व्यक्त करण्यासाठी एक ठिकाण किंवा एखादा कार्यक्रम व्हावा अशी जी अपेक्षा असते त्या अपेक्षेपोटी असा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. आणि या सगळ्यांना आपण तुम्ही आपुलकीला अगदी सांगितल्याप्रमाणे जिव्हाळ्याने एकत्र आला ही फार जमेची गोष्ट आहे. भविष्यात देखील अशाच पद्धतीनं असे कार्यक्रम घडावे. त्या कार्यक्रमाला देखील हे सगळे शिक्षक आम्हाला मार्गदर्शनासाठी पाठीवर हात ठेवण्यासाठी उपस्थित असावेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाळेचं हे ऋण आपण कधीच फेडू शकणार नाही. शाळेचं हे ऋण आपण कधीच फेडू शकणार नाही. कारण हे उपकार असे अनंत आहेत की काही गोष्टी आपण ऋणात राहूनच त्या आपण फेडू शकतो असं मला वाटतं. शाळेला आपल्या आयुष्याला आकार देण्यासाठी ते काही अपार कष्ट घेतले. शिक्षकांनी दिवसोत्री आपल्याला जे शिकवलं. मला असं वाटतं की आठवड्याचा बाजार करत असताना मी आमच्या माधुरी शेट्टी यांच्याकडं काही आठवड्याचा बाजार घेत असताना मला शिक्षकांनी त्याचं आठवण माहिती. कारण तो माधुरी शेट्टी काय करायचे वांगी वगैरे वजन करताना 1 किलोचं वजन टाकलं माफ झालं की म्हणायचे तू आपला आहेस म्हणून तुझ्यासाठी एक्स्ट्रा. मला शिक्षकांची आठवण तिला का व्हायची. कारण ह्या शिक्षकांनी देखील फक्त सिलेबस शिकवायला नाही, सिलेबस व्यतिरिक्त एक्स्ट्रा जे समाजामध्ये राहण्यासाठी किंवा जगण्यासाठी आवश्यक असणारे जे काही गुण जे आहेत ते आमच्यावर बिंबवले. डाक्टर सर होते. डाक्टर सरांच्यामुळं मला संस्कृत विषयामध्ये श्लोक किंवा त्यांचे जे मंत्र ते त्यांच्यामुळं आम्ही शिकलो सर. त्यांच्या गोष्टी आम्हाला कधीही विसरता येणार नाही. आज जरी तिथं उपस्थित नसते तरी मला नक्की अशी आशा आहे किंवा विश्वास आहे की इथं हयात नसलेले सर आज कुठंतरी या वास्तूभोवती उपस्थित असणार आहेत आणि आमच्यावर आशीर्वादाची पाकळण करत असणार आहे. कारण या शिक्षकांनी आम्हाला फक्त शिकवलं नाही तर या समाजामध्ये कसं राहायचं, कशा पद्धतीनं आपली जीवनशैली असली पाहिजे, विचार कसे असले पाहिजेत. पिंपळे सरांनी आठवड्यातून किंवा महिन्यातून एक वेळा स्नेह वडिलाची पद्धत त्यावेळी नवीन असताना सुरू केली होती. या कार्यक्रमाचे विषय सांगण्याबद्दल आमच्या मनात विचार आला आणि विचारानंतर आम्ही ठरवलं की बाबा आपण गेट टुगेदर व्हायला पाहिजे आणि चांगल्या पद्धतीनं सुद्धा करायची. या पद्धतीनं आपण नियोजन करूया. बरे विचाराला वेळ लागेल तर चांगल्या पद्धतीने करूया असं नियोजन केलं आणि आजचा कार्यक्रम होतोय. त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. सत्कारमूर्ती आपल्याला अशा लाभलेल्या आहेत ज्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि मला इथे शब्द अपुरे पडत आहेत. त्या म्हणजे आपल्या माननीय पुष्पा कळेकर मॅडम. एकदा पुष्पा कळेकर मॅडमांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्या संस्थापिका संचालिका आहेत मुख्याध्यापक जनता हायस्कूल शिरोळ आणि हल्लीचा त्यांना मानाचा शिरोळ भूषण पुरस्कार मिळालेला आहे. एकदा उभं राहून जोरदार टाळ्यांमध्ये मॅडमांचं कौतुक आणि कहते थे लोग जो काबिल नहीं है तू
शाबाशिया शाबाशिया सच होने की खातिर जो सपने कीमत मांगेंगे जाग के रातें कीमत भर देना जब नजदीक से देखे तो खुशियों के आंसू आए तू नजरों को वो मंजर देना भाग देत आहात ही बॅच पुन्हा एकदा एकत्रितरित्या गेट टुगेदर सेलिब्रेट करते आहे. सर, तुम्हाला तुमचे विद्यार्थी कशा पद्धतीनं घडले हे तर कळालंच आहे, पण त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी त्यांना जर मार्गदर्शन करण्याची वेळ आली तर तुम्ही आणि तुमचे शब्द आम्ही फुलासारखे झेलू. आताचा पुढचा सेशन हा आहे की आपल्याला आपल्या गुरूंचे मार्गदर्शन हवे आहे. तर मी विनंती करते की मॅडम तुम्ही सुरुवात करावी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. परिवाराचे सर्व सदस्य, मग त्यामध्ये आमचे सगळे शिक्षक आहेत, समोर बसलेले विद्यार्थी विद्यार्थिनी ग्रहस्थ आणि गृहिणी, तुम्ही सगळे आता मोठी झाला, पण सुरुवातीला मला जरा चेहरे आठवेला जाते, पण आता एक एक चेहरा आठवायला लागला आणि त्यावेळेचा वर्ग मला आठवावा. तुम्ही सगळे समोर बसलाय, मी तुम्हाला शिकवत आहे. यादवनं जे आता आपलं एक उदाहरण सांगितलं, यादव आणि त्या वडिलांच्या बरोबर आला होता. मीडियम दुसरं होतं, प्रवेश द्यायसाठी परवानगी घ्यावी लागणार होती, पण जनता हायस्कूलचं एक उद्दिष्ट होतं की कुणीही होते तिथं त्याला ज्ञानी बनवायचं. मोठ्या सरांचं तरी म्हणणं होतं की विद्यार्थी हा मातीचा गोळा आहे, त्याला आपण जसा आकार देऊ त्याप्रमाणे ते बनत असतंय. आणि म्हणून आम्ही सर्व जनता हायस्कूलचा शिक्षक स्टाफ प्रत्येकाला विद्यार्थ्याला घडवण्याच्या कामामध्ये आम्ही लागलेलो असायचो. शेख सरांचं उदाहरण सांगितलं, नुसतं पाठीवरची थाप सुद्धा काहीतरी तुम्ही सगळे घडावेत ह्या उद्देशानं आम्ही तुम्हाला ज्ञान दिलं. तुम्ही आपापल्या आयुष्यामध्ये यशस्वी आहात, इथून पुढे यशस्वी होतात. जनता हायस्कूलचं यश ह्यातच आहे की जवळजवळ 30-35 वर्षानंतर सुद्धा तुम्ही सगळे एकत्र येतात. आपले सगळे मित्रमैत्रिणी एकत्र यावेत ह्यासाठी तुमचा महिना 2 महिने प्रयत्न चालू झालेला असतोय आणि त्यातून एकत्र येऊन तुम्ही हा स्नेह मेळावा घडवून आणता. यातच हायस्कूलचं यश आहे. ते तुम्हाला आमच्याकडनं जे मिळालेलं आहे शिदोरी, ती शिदोरी कायमपणे तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला द्यावी. पुढच्या यशासाठी मी परमेश्वराला प्रार्थना करते आणि माझे 2 शब्द संपवते, कारण वेळ झाला आता, आम्हाला तिकडे जायचं आहे. धन्यवाद. मी 89 साली या जनता हायस्कूलमध्ये माझी नेमणूक झाली. त्याच्या अगोदर मी चिपळूण सावर्डे कोकणामध्ये मी BEd कॉलेजवर सर्व्हिसला होतो, प्राध्यापक होतो. ते मुलींचं कॉलेज होतं आणि त्यावेळेला असं काय हे नव्हते, नोकरी डिग्री मिळाली की नोकरी मिळत होती, काय प्रॉब्लेम नव्हता. मी MA BEd झाल्यानंतर मी कोकणामध्ये गेलो आणि तिथं त्या मुलींच्या कॉलेजमध्ये माझी इंटरव्ह्यू झाली. त्या मुलींचं त्या कॉलेजमध्ये सगळे शिक्षक लेडीज, शिक्षिका लेडीज, सगळेच लेडीज, फक्त मी एकटाच. पण हे लहान असल्यामुळं
केली आणि मी त्या ठिकाणी डीएड कॉलेजवर काम केलं. आज जवळजवळ त्या ठिकाणी 6 डिव्हिजन होत्या डीएडच्या. मी रामनाम तत्वावरचं ते कॉलेज होतं. 6 डिव्हिजन होत्या आणि मला मी मेथड हा विषय, हिंदीचा मेथड विषय शिकवतो आणि त्या मुलींचा संबंध जास्त यायचा. सकाळी मी तास घ्यायचो आणि दुपारी मुलींना घेऊन जायचो. पण त्यातली एक मुलगी जी होती ती मुलगी माझ्या याच्या मेथडमध्ये आली आणि तिला मी सहज विचारलं, तुला मार्क्स किती बाळ? तर ती म्हटली, मला 80% मार्क आहे. त्या काळामध्ये पहा 89 जवळ 83-90% मार्क आहे. मग तिला मी विचारलं, बरं तू एवढी मोठी मार्क्स तुला आहे आणि तू या डीएडमध्ये तू का ॲडमिशन घेतलंस? तर सर मला शिक्षक व्हायचं आहे आणि मला समाज घडवायचा आहे असं तिनं मला उत्तर दिलं. आणि मग मी तिच्या बोलण्यानं हे झालो आणि नंतर काय प्रश्न झाला बघा, ती बोर्डामध्ये पहिली आली डीएडच्या, आमच्या एसीच्या डीएडच्या बोर्डामध्ये पहिली आली आणि काही दिवसानंतर या अर्जुनवाड शाळेचं इन्स्पेक्शन झालं, अर्जुनवाड शाळेचं, आणि साहेबांच्या बरोबर मी गेलो होतो. त्यावेळेला काहीतरी त्यामुळं त्यांचा काय प्रॉब्लेम झाला म्हणून मला संस्थेनं काय सांगितलं की तुम्ही त्या साहेबांना जाऊन भेटून या. म्हणून मी साहेबांना भेटायला सांगलीत आष्ट्यात गाव होतं त्या साहेबांचं आणि मी सांगलीत उतरलो, चहा बी घेतला. तर त्या ठिकाणी ते त्यावेळीची गाडी आहे 118 गाडी होती बघा, त्यावेळेला 118 गाडी चालायची. त्या गाडीतनं एक मुलगी त्या ठिकाणी आली आणि ती गाडी उभा केली. मी हॉटेलमधलं चहा पिऊन नुकतेच अगदी पिशवी माझ्या हातामध्ये होती. शिक्षकी असल्यामुळं डबा असायचा आणि ती पिशवीवर मी बाहेर पडलो. त्या मुलीनं बघितलं आणि ड्रायव्हरला पाठवलं आणि ड्रायव्हरला पाठवल्यानंतर त्या ड्रायव्हर मला बोलवायला आला. त्याला ड्रायव्हर म्हटला, तुम्हाला मॅडम बोलवत आहे. मी म्हटलं काय, माझे काय शिक्षक अतिशय भित्राप्राणी आहे लक्षात घ्या. तो घाबरला आणि मी जवळ गेल्यानंतर त्यांनी ते दार उघडलं. दार उघडल्यानंतर हात बापकट केलेली एक मुलगी तेच बसलेली होती आणि त्या मुलीनं फक्त मला म्हणाली, सर मला तू ओळखलं का? मग सर म्हणल्यानंतर माझ्या हृदयाचे ठोके कमी झाले. मी तुझं नाव तर मी ओळखत नाही पण तुला मी तुझ्या तोंडावरून ओळखते. तू डीएडला होतीस का? तर हो. ठीक आहे सर, तुम्ही मला त्यावेळेला म्हटलं होता की 80% तुला मार्क्स पडलेले आहेत पण तू डीएडला का? मी नंतर एमपीसीच्या परीक्षा दिल्या. एमपीसीच्या परीक्षा देऊन मी आज जजचं काम करते. आज मी सोलापूर जिल्ह्यामध्ये जज आहे. तुम्हाला कधीही जरी आला तर माझी गाठ घेतल्याशिवाय तुम्ही जाऊ नका असं त्यावेळेला मी त्या मुलीला तसं म्हटल्यामुळं ती तशा आता या नाही तशा पद्धतीनं मी त्याला तसं सांगितलं होतं आणि त्यानं एमपीसीच्या परीक्षा दिल्या. आता गेट टुगेदर याचा अर्थ तसा की सुसंवाद घडावा, एकमेकांच्या अडीअडचणी समजाव्या, एकमेकांचे विचार समजावे. मुलं मुली कुठं आहेत, मुली कशा आहेत, त्यांचा प्रपंच कसा आहे, त्यांची मुलं कशी आहेत, त्यांची मुलं काय करतायत, या सगळ्या गोष्टी घडाव्यात याच्यासाठी गेट टुगेदर हा कार्यक्रम त्या ठिकाणी असतो आणि त्यामुळं सगळी माहिती मिळते. आता बरेच बघितलं काही मुलं शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत, काही शेतीमधीच्या क्षेत्रामध्ये आहेत, काही पुढारी आहेत, सामाजिक क्षेत्रामध्ये आहेत. सगळ्या क्षेत्रामध्ये अगदी माझं मूळ करून आलं की मला 2 मिनिटं तर मी बोलला असं मला वाटायला लागलं. म्हणून त्या ठिकाणी सागोरे सरांच्या हातात मी माईक घेतला आणि ऊर भरल्यामुळं माझी मुलं एवढ्या पुढे गेलेली आहेत. इतकी संस्कार नाही कारण आम्ही संस्कार घडवलेला आहे आणि आम्हाला संस्कार जो दिला कोणी कळेकर सरांनी, आमचे जुने कळेकर सर होते त्यांनी आम्हाला संस्कार दिलाय. बघा त्यावेळेला मी ज्यावेळेला 89 साली या शाळेमध्ये प्राध्यापन केलं त्यावेळेला सर नुसतं खुर्चीत बसायचे पण तास सगळे तिकडे आठवड टाइम चालायचे, कधीही ते फिरत नव्हते. पण आता ते प्राध्यापक मुख्याध्यापक हे सगळं फिरत असतात. म्हणजे हे संस्कार त्या ठिकाणी चांगले असतात कारण विद्यार्थ्या शिक्षकांच्या वर दडपण आणून कुठलंही काही चालत नाही. दडपण आणलं की तो मुलगा काम करत नाही. आपल्या घरातल्या शेतीचा विचार करा, बैलावर आपण दडपण आणलं तर बैल नांगरत नाही, तो जर त्या ठिकाणी कुठलं तोंड घालते. तशा पद्धतीची परिस्थिती होती. तर सामोपचाराने चांगल्या पद्धतीनं आणि आज त्यांची शिक्षण क्षेत्र आज जनता हायस्कूल इतकं सुंदर इतकं चांगलं झालेलं आहे, अतिशय चांगलं घरकुल आहे. अगदी आम्हाला ते सगळं आमच्या कळेकर सरांचं सगळं त्या ठिकाणी श्रेय आहे. कळेकर सर अगदी आनंद त्यांचं फार मोठं त्यांचं आमच्यावर. मला कधी ते सर म्हणावते आलमगीर या नावानं म्हणायचे. आलमगीर कधी मला त्यांनी कधी काय बोलले नाही, कधी मला तास चेक केला
केला नाही, काही नाही. मला सारखं त्यांची सारखी आठवण येते. तसं विद्यार्थी आमचे काय विद्यार्थिनी आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांची मुलं चांगली आहेत, कोण इंजिनियर झाले, कोण फटकट्या क्षेत्रामध्ये आहेत. अतिशय आनंद झाला. असं तुमची प्रगती घडो, असेच त्या ठिकाणी सहविचार घडावेत, असंच आपापल्या मतांची सहभाग व्हावा, एवढं बोलून माझं मी थांबवतो. बोला की. विद्यार्थी मित्र, आज मी या ठिकाणी जीवनातले जे काही प्रसंग आहे त्या प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी काय केलं पाहिजे, आपल्या आपापसामध्ये कोणत्या प्रकारचा संबंध राहिला पाहिजे, आपुलकी कशी जपली पाहिजे, एकमेकाचा जिव्हाळा कसा संपादन केला पाहिजे, या गोष्टी आपल्याला या स्पर्धेच्या युगामध्ये, या स्पर्धेच्या जगामध्ये जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. परवा मी एक गोष्ट वाचत होतो, त्या गोष्टीमध्ये एक सॉरी हा शब्द एका ह्याच्यामध्ये लिफ्टमध्ये चढणाऱ्या वॉचमननं त्या ठिकाणी एक गिऱ्हाईक आलेलं होतं, त्यांनी सॉरी म्हटलं नाही आणि सॉरी हा शब्द न म्हटल्यामुळं त्या लिफ्टमधनं त्या माणसाला डायरेक्ट त्या लिफ्टमध्ये ढकलून बाहेर टाकलं. त्याला इजा झाली, पर्यायाने त्याने ती नुकसान भरपाई भरली. पण हा प्रश्न काय येतोय, आपल्यामध्ये जे काय सुप्त अवस्थेत असलेलं जे नैराश्य आहे, जे शत्रुत्व आहे, जो मत्सर आहे, तो पहिल्यांदा बाहेर पडला पाहिजे. प्रामुख्यानं गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट असं म्हटलं जातं. तुम्ही दुसऱ्याला आदर द्या, दुसरे तुमचा आदर करतील. जर तुम्ही दुसऱ्यांना आदर केला नाही तर स्वतःला दुसऱ्यांना आदर करून घेण्याची आपली कुवत नाही आहे, हे त्याला स्पष्ट ओळखावं, समजून घ्यावं. प्रामुख्यानं मला म्हणायचं आहे की पहिल्यांदा आपल्याला आपले आईवडील हे संस्कार करत असतात, तेच आपले प्रथम गुरु असतात. नंतर शाळेतले शिक्षक, मग ते प्राथमिक असो, माध्यमिक असो किंवा कॉलेजमध्ये असो, ते नंतरचे गुरु असतात. पण पहिल्यांदा पाळण्यातला जो धडा आहे, तो धडा आईवडिलांनीच आपल्या मुलाला घ्यावायला शिकवलं पाहिजे. मग मुलाला शिकवत असताना मुलाची प्रामुख्यानं पहिली 5 वर्षे जी असतात ती बालपणी काही गोष्टी शिकत असतात, आपल्या आई वडिलांकडून शिकत असतात. प्रामुख्यानं आई जर प्रेमळ असेल तर मुला निश्चित प्रेमळ असणार. आई जर समजा रागीट असेल तर मुलालाही प्रत्येक गोष्टीबद्दल रागीट राहणार. ही गोष्ट लक्षात ठेवा की मगाशी बऱ्याचशा मुलाच्या पालकांनी सांगितलं की आमची मुलं मोठमोठ्या उद्योग आहे. कधी आहे, तुम्ही त्याच्यावर चांगले संस्कार घडवले म्हणून ते आज मोठा उद्योग आहे. तुम्ही जर त्याच्यावर चांगले संस्कार घडवला नसता, त्यांना जर योग्य मार्गाला दिशा दाखवली नसती तर ती मुलं मोठी होऊ शकली नसती. प्रामुख्याने या जगामध्ये जर मोठं व्हायचं असेल तर मग त्याच्यामध्ये राजकारण आहे, समाजकारण आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि याच्यामध्ये बरेचसे असे सुद्धा फसवेगिरीचे प्रकार घडतात की ज्यामुळं जगामध्ये सत्य आहे की नाही, न्याय आहे की नाही, याबद्दल आपल्या मनामध्ये काही वेळेला शंका उद्भवते आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये माझी एकच इच्छा आहे की तुम्ही आपापल्या मुलांना प्रामुख्यानं तुम्ही तिघांना शिक्षित करा. पुढचे 3 चांगले शिक्षित करतील. एवढं तुम्ही शिकवला तरी भरपूर आपण मिळवलं असं मी समजू शकेन. आणि त्यामुळं समाजाचं जे कल्याण आहे ते समाजाचं कल्याण, सामाजिक शांती ही व्यवस्थितरित्या नांदू शकेल. आणि खऱ्या अर्थानं आपला देश हा सुख, शांती आणि समृद्धी याने भरून जाईल आणि जगामध्ये 1 नंबरचं स्थान मिळवू शकेल अशी मी आशा व्यक्त करतो. त्याने जाऊन जेवणाची व्यवस्था व्यवस्थित चालू आहे का बघून या. म्हणजे मी शेवट आता बोलून या ठिकाणी कार्यक्रम संपवणार आहे. माझ्या लाडक्या विद्यार्थिनीनं आणि आता बंधू भगिनीनं तुम्हाला पाहिल्यानंतर इतकं बरं वाटलं की 5वीला खाकी चड्डी आणि पांढरा शर्ट आणि निळा ड्रेस घालून आलेल्या मुली
आज मला भव्य दिव्य रूपामध्ये दिसत आहे. प्रत्येकाने आपला परिचय देताना माझा मुलगा एवढा शिकला आहे, मी हे काम करते असं सांगितल्यानंतर बरं वाटतं. कारण कळेकर सर म्हणायचे मांजरासारखं वर्णमुळे माझं तर पायावर उभं राहायचं. आणि माणूस घडवणं हा जनता स्कूलचा मूळ भाग आहे. आणि तुम्ही माणूस म्हणून घडलेलं मला दिसताय. फक्त तुम्हाला एक दोनच गोष्टी मी सांगणार आहे मित्रांनो. तुमचे जे आई वडील आहेत त्यांना अंतर देऊ नका. तुम्ही अंतर दिला नाही तर तुमची मुलं तुम्हाला अंतर देणार नाही. जास्तीत जास्त करून आपल्या घरात जी वडीलधारी माणसं आहेत त्यांच्यासाठी काही वेळ द्या. आपल्या कुटुंबासाठी वेळ द्या, मुलांच्यासाठी वेळ द्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जरा बाहेर फिरायला जा. भारत इतका सुंदर आहे. आता या ठिकाणी माझे साक्षीदार काही शिक्षक आहेत. आम्ही फक्त 25% बाहेर ठेवला आहे, ते तर सगळं फिरून झालंय. आणि काही साक्षात्कार मला इतके चांगले आहेत. आम्हाला तुम्हाला एक सांगतो साक्षात्कार. आम्ही बद्रीनाथला गेलो. बद्रीनाथ म्हणजे भारताचं शेवटचं सियाचीनचं टोक होतं. आम्ही सगळे शिक्षक होतो त्या ठिकाणी. तिथं नारदानं विष्णूचं मंदिर बांधले. मित्रांनो, त्या मंदिराच्या समोर गरम पाण्याचे कुंड आहेत. सगळीकडे बर्फ पडला होता आणि आम्ही त्या गरम पाण्यात डुबक्या मारत होतो. हा साक्षात्कार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बर्फ पडायच्या अगोदर बद्रीनाथमध्ये 2 दिवे लावले जातात आणि एक कबुतराची जोडी तिथं सोडली जाते आणि कवाडं बंद करतात. आणि अलीकडे कर्ण प्रयाग आणि रुद्रप्रयाग अशी 2 गावं आहेत. त्या ठिकाणी सगळेजण निघून येतात आणि 3 महिन्यानंतर तिथं जातात. तोपर्यंत ते सगळं बर्फामध्ये झाकलं जातं. आणि ज्या वेळेला गेल्यानंतर ती कवाडं उघडतात त्यावेळेला ती पारवळं आपोआप बाहेर उडून जातात आणि दिवा लागलेला असतो. म्हणजे त्याला ऑक्सिजन कुठून आला? म्हणजे परमेश्वर आहे त्याच्यावर आपण श्रद्धा ठेवली पाहिजे. कोण त्याला अल्लाह म्हणतात, कोण जिजस म्हणतात, कोण शंकर म्हणतात, कोण मारुती म्हणतो. परंतु साखरेला अनेक नाव आहेत. शुगर, सक्करी, साखर, सगळी नाव आहेत. पण गोडवा मात्र एकच आहे. तसं परमेश्वर हा एकच आहे. त्या परमेश्वरावर आगाध श्रद्धा ठेवा. नाराज होऊ नका. संसारात गुंतलेली माणसं आहात तुम्ही. कधी कधी तुम्हाला कसं वाटतंय की मी आज जरा नाराज आहे. नाराज होऊ देऊ नका. अल्पकाळ जरी दुःखात असला तर भविष्यकाळ सुखात आहे. कारण या जीवनरूपी सागरामध्ये तुम्ही तुमच्या जीवनरूपी नौकेला घेऊन तुम्ही पहिल्या तटावर चाललाय. आणि अशा वेळेला दुःखाच्या काही लाटा येतील, काही सुखाच्या लहरी येतील, त्याचा आस्वाद घ्या. फक्त नाव बुडवू देऊ नका. काही मुलं नाराज होतात, आत्महत्या करतात किंवा स्वतःला काहीतरी करून घेतात. असं काही करू नका. आपली जी मुलं आहेत त्याच्यावर चांगले संस्कार करा. एकत्र बसून जेवण्याची व्यवस्था करा घरात. म्हणजे एकमेकांची सुखदुःख जेवता आपण वाढू शकतो, घेऊ शकतो आणि खाऊ शकतो. आणि यामुळं एकत्रित कुटुंबामध्ये राहण्याची जी मजा आहे ती आवडत आहे. समजा एकत्रित कुटुंब नाही आहे तुमचं, तर ज्या कुटुंबामध्ये तुम्ही आहात तिथे आनंदित राहा. रामेश्वरमला मी गेलो होतो. त्या मंदिरामध्ये भोवतीनं समुद्र आहे आणि देवाच्या ठिकाणी जी कुंड आहे 120 तिथं गोड पाणी आहे. आता मला सांगा हा चमत्कार आहे का काय? म्हणजे शोधून काढेल. म्हणजे रामानं वाळूची जी मूर्ती बनवली तेच रामेश्वर. अब्दुल कलामांचं गाव, त्यांच्या घरी पण जाऊन आलो आम्ही सगळे शिक्षक. तर त्या रामेश्वरमधला हा चमत्कार. कोकणाची हवा वेगळी आहे, काश्मीरची हवा वेगळी आहे, उत्तराखंडची हवा वेगळी आहे, दक्षिणेकडची हवा वेगळी आहे. मित्रांनो तिकडे जाऊन या. आता तुम्ही मिळव द्या. एक 15-20 दिवस वेळ काढा. भारत मेरा महान त्याला म्हणतो का नाही, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. तर या सारे जहांच्या हिंदुस्तान हमाऱ्याला तर बघा. नुसत्या संसारात गुंतू नका. आता संसार चांगला चाललाय तुमचा, जरा वेळ काढा. स्वतःच्या मनानं पण न्या, तुम्ही न्या. तुमचं जीवन गुलाबाच्या फुलासारखं टपोर होऊ दे, जास्वंदीच्या फुलासारखं त्याला वास येऊ दे आणि फुललेल्या फुलासारखं तुमचं जीवन फुलू दे.
अशी सर्व शिक्षकांच्याकडून मी सदिच्छा व्यक्त करून हे शेवटचं भाषण आहे, त्यानंतर आपण जेवायला जायचं आहे असं जाहीर करून मी माझं भाषण करतो. काहीही झालं तरी हा अपूर्व सोहळा आपल्याला पुन्हा पुन्हा साजरा करायचाच आहे. एवढं छोटंसं मनोगत तुम्ही माझं ऐकलं, महत्वाचं तुम्ही मला खूप लागलेलं असताना सुद्धा मला सहन केलं, त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे आभार मानते आणि इथे थांबते. धन्यवाद. मटर गश्ती खुली सड़क में, तगड़ी तड़क भड़क में, ओले गिरे सुलगते से सड़क में, छतरी न थी बगल में, आया ही ना अकल में के भागे हम या भीगे हम अकड़ में, तो सोचा फिर गीला हुआ है जो सुखाना हो, चाहे जनाना या मर्दाना हो। अटेंशन का नया पासा फिर दे गई झांसा, ए वही मुझे फांसा, तेरी ऐसी की होता है जिंदगी। का नया पासा फिर दे गई झांसा,